नमस्कार. मी मल्लया सिद्धया मठपती, केंद्रप्रमुख सांगोला. माझे घरच्यांच्या गुडघ्याबद्दल मी जरा सराबरोबर चर्चा केलो आहे, तर मॅडम आपल्याला माहिती सांगतील. नमस्कार. मी सौ शशिकला मल्लया मठपती. मी राजवर्धन विद्यालयात आहे. गेली 20 वर्ष झालं सहशिक्षिका म्हणून कार्य करत आहे. मी एकदा शाळेला जात असताना गाडीवरून जात असताना गाडी स्लिप होऊन मी खाली पडले. त्यावेळेस या माझ्या बोटाला मुक्का मार लागलेला होता. वरून काही जखम नव्हती, पण मुक्का मार लागल्यामुळे माझ्या या बोटाची मुवमेंट होत नव्हती. बोट असं आडवंच होतं, स्ट्रेट होत नव्हतं. त्यावेळेस मी 2-3 डॉक्टरांना दाखवले, ट्रीटमेंट घेतले, गोळ्या औषध घेतले, पण माझं बोट काही सरळ झाला नव्हता. हे बोट असंच राहिलं होतं. मग मला त्यावेळेस टेन्शन आलं की हे माझं बोट बरं होईल का नाही. मग मी ऑर्थोकडे गेले, तेव्हा त्यांनी म्हणले की नाही, आता तुमच्या बोटाचं छोटंसं सर्जरी करावं लागेल. मग त्यावेळेस आम्हाला टेन्शन आलं की एवढ्या बोटाला आता सर्जरी काय करायची. त्यावेळेस आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो. त्याच वेळेस आमच्या सरांचं योगीज प्राणी हिलिंगचे योगीराज सर यांच्याशी संपर्क साधले. सर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक होते. त्यावेळेस योगी सर शाळेमध्ये आले होते. त्यावेळेस सरांशी संपर्क झाल्यामुळं प्राणी हिलिंगची थोडीफार माहिती सरांना होती. मग सरांनी सहज मला बोलले की आपण काय करू, की आता तर आपल्याला ऑपरेशन सांगितलेलं आहे, आपण सरांशी संपर्क साधू, त्यांच्या थ्रू प्राणी हिलिंगला काही होतंय का. मग आम्ही सरांशी संपर्क साधला. सरांशी आम्ही बोलणं केलं आणि सांगितलं की असं असं झालेलं आहे, माझं हे बोट काही सरळ होईना आणि मला प्रत्येक गोष्टीला अडचण येत आहे आणि डॉक्टरांनी आम्हाला सल्ला दिला की ऑपरेशन करावं लागेल. मग सर म्हणले, थोडासा विचार केले. सरांनी माझं एक्सरे पण बघितलं आणि सर म्हणले की तुमचं बोट बरं होईल. मी तुम्हाला 99% खात्री देतो की तुमचं बोट बरं होईल, फक्त थोडासा वेळ द्यावा लागेल. आणि सर म्हणले की की प्राणी हिलिंग ही अशी उपचार पद्धती आहे की यात गोळ्या औषध घ्यायचे नाहीत, कुठलीही गोळी औषध नाही, कुठलंही ऑपरेशन नाही. त्यावेळेस मला थोडी शंका वाटली की मी एवढं गोळ्या औषध घेऊन माझं बोट स्ट्रेट झालं नाही, मग काही न करता माझं बोट कसं बरं होईल. तर सरांशी मी बोलले आमच्या. मग सर म्हणले की नाही, मला अनुभव आलाय. सरांना पण अनुभव आला होता शाळेत, की सर जेव्हा शाळेत आले तेव्हा एक मुलगा चक्करून पडला होता. तेव्हा सरांनी त्यांना प्राणी हिलिंग करून त्या मुलाला 5 मिनिटात बरं केलं. तो मुलगा उठला. मग सर म्हणले नाही, माझा जरा विश्वास बसलाय, आपण प्रयत्न करून बघू. मग आम्हीही होकार दिलं आणि हिलिंग स्टार्ट केलं. सर म्हणले की तुमचं बोट बरं होईल, स्ट्रेट होईल, पुन्हा तुम्ही पहिल्यासारखं काम करू शकाल, पण थोडासा वेळ द्यावा लागेल. मग सरांनी मला बोट बरं होण्यासाठी 1 महिन्याचा अवधी दिलता. अवधी दिल्यावर आम्ही रोज सेंटरला जाऊन प्राणी हिलिंग ही उपचार पद्धती घेत होतो. पण मला थोडंसं डाऊट होतं सुरुवातीला की कसं बरं होईल, ही काय पद्धत आहे. पण थोड्या दिवसांनी म्हणजे 10 सेशनमध्ये माझं बोट सरळ झालं. 2 दिवसात काही फरक पडला नाही, पण 3ऱ्या सेशनला माझं बोट थोडा वर आला आणि 10 दिवसाच्या सेशनमध्ये माझं बोट सरळ झालं. बोटाची मुवमेंट पूर्ण होऊ लागली. त्याच्यानंतर माझ्या या बोटामध्ये कधी काहीच जाणवलं नाही. माझं बोट प्रत्येक काम मी आता करू शकते. ही गोष्ट 5 वर्षाखालची आहे. त्यानंतर मी ही प्राणी हिलिंग उपचार पद्धती पुन्हा एकदा घेतले. मी सहशिक्षिका असल्यामुळं माझ्या शाळेत उभारणं असेल, मुलांवर खेळणं असेल किंवा माझ्या आहारामुळे असेल, माझ्या दोन्ही गुडघ्यांची झीज झाली होती. माझे दोन्ही गुडघे एवढे दुखत होते की मला 5 मिनिटं उभारून स्वयंपाक करणंही होत नव्हतं. शाळेमध्ये उभारून शिकवणं म्हणलं ते डोळ्यातनं पाणी येत होतं. खाली मांडी घालून बसता येत नव्हतं. चालताना गुडघ्यामधनं कट कट असा आवाज यायचा. मग माझ्या प्रत्येक क्षणाला माझ्या डोळ्यातलं पाणी यायचं. मी पूर्वीसारखं मुलांबरोबर खेळू शकेल का, चालू शकेन का, खाली मांडी घालून बसू शकेन का, असं मला प्रत्येक वेळेस वाटायचं. मग सरांनी मला खूप साथ दिली. सरांनी मला 2-3 डॉक्टरांकडे नेलं, उपचार घेतले. 6 महिने मी याच्यामध्ये घालवलं, तरी माझ्या गुडघ्यामध्ये काही फरक पडला नाही. मग पुन्हा एका डॉक्टरांशी संपर्क साधल्यावर डॉक्टर म्हणाले एक्सरे काढा. एक्सरे काढलं. एक्सरे काढल्यावर मग सरांनी म्हणले की तुमच्या गुडघ्यांची झीज झाली आहे, डॉक्टरांनी. आणि त्यांनी 15 दिवस ट्रीटमेंट केलं, गुडघ्यामध्ये इंजेक्शन केलं, तरीही काही मला फरक पडला नाही. मग शेवटी त्या डॉक्टरांनी म्हणलं 15 दिवसांनी, नाही, तुमच्या गुडघ्याची खूप झीज झालेली आहे, गुडघ्यांचं ऑपरेशन करावं लागेल. तेव्हा आम्हाला खूप टेन्शन आलं. आता गुडघ्याचं ऑपरेशन म्हणजे इतकं असं काही करावं, काय करू यास काही सुचेना. खूप असं टेन्शनमध्ये होतो आम्ही. सरांना मी म्हणलं आता कसं करायचं, लेकरं तर लहान आहेत, ऑपरेशन म्हणलं पुन्हा आता सगळ्या गोष्टी आल्याच. मग आम्ही टेन्शनमध्ये असताना त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांनी पुन्हा योगीराज सरांची आठवण करून दिली आम्हाला. हे म्हणले तुमचं बोट आता बरं झालं, एकदा तुम्ही पुन्हा एकदा संपर्क करून बघा, काही फरक पडतो का. मग आम्ही थोडासा निर्णय घेतला की बोटामुळं आम्हाला जरा विश्वास बसला होता. परत आम्ही सरांशी संपर्क साधला. सरांच्या सेंटरला जाऊन भेट घेतलं. सरांना सगळं सांगितलं की मला काय काय त्रास होतोय.
मग सरांनी माझी सगळी हिस्ट्री जाणून घेतली, माझे एक्सरे पाहिलं आणि सरांनी जरा विचार करून सांगितलं की तुमचे गुडघे 99% पूर्ण बरे होतील. कोणतीही गोळी औषध न घेता, ऑपरेशन न करता. फक्त तुम्हाला वेळ द्यावा लागेल. मी सांगेल त्याप्रमाणे तुम्हाला करावं लागेल. आहार असेल, डाएट असेल किंवा तुमचं योगा असेल, व्यायाम असेल, जिम असेल, आम्ही ज्याप्रमाणे सांगू त्याप्रमाणे तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आम्ही सरांवर आमचा विश्वास होता बोटामुळे आम्ही सगळ्या गोष्टीला होकार दिला आणि सरांनी आम्हाला दोन्ही गुडघे बरे होण्यासाठी 1 वर्षाचा अवधी दिलता. सर म्हणले की की तुमचे दोन्ही गुडघे झिजलेत, ते पूर्ण बरे होण्यासाठी तुम्हाला 1 वर्ष तरी लागेल. मग आम्ही विचार केला ठीक आहे, गोळ्या औषध तर घ्यायचं नाही, कुठला साईड इफेक्ट तर नाहीये. मी विश्वास ठेवले की झालं आपलं एकतर बोट बरं झालंय, त्याचा पुन्हा काही प्रॉब्लेम झाला नाही, आता गुडघ्यांचं आपण ट्रीटमेंट घेऊया. सरांकडे आम्ही ट्रीटमेंट चालू केली. चालू केल्यानंतर 2 महिन्यात मला फरक जाणवू लागला. ज्या गोष्टी मी करू शकत नव्हते त्या गोष्टी मी करू लागले. खाली मांडी घालून बसू लागले, मुलांबरोबर खेळू लागले, 10-15 मिनिटं कंटिन्यू उभारून स्वयंपाक असेल, वर्गात उभारणं असेल, अध्यापन कार्य असेल, सगळं मी करू लागले. म्हणजे पुन्हा पहिल्यासारखं हळूहळू मी सगळ्या गोष्टी करत जाऊ लागले. या सगळ्या गोष्टी करत असताना माझ्या मिस्टरांनी मला खूप साथ दिली. सरांनी सांगितल्याप्रमाणे मिस्टरांनी माझे सगळे योगा असेल, व्यायाम असेल, गुडघ्यांचे व्यायाम असतील, सरांसोबत आमचे सरही करू लागले. त्यांनी मला खूप सपोर्ट केलं आणि सरांनी आम्हाला प्रत्येक गोष्ट म्हणजे आहाराचा असेल, मला चहा प्यायची खूप आवडते, मी सारखं चहा प्यायचे. सरांनी माझं अगोदर चहा सोडवलं आणि मला जेवणामध्ये तिखट खायची खूप सवय होती. सरांनी ती माझं बंद केलं. सर म्हणले की चहा आणि तिखट दोन्ही बंद, कारण या 2 गोष्टीने पित्त वाढतं आणि मला पित्ताचा त्रास खूप होता. मग सरांनी सांगितल्याप्रमाणे मी चहा पूर्णपणे बंद केलं, तिखट खाणं पण बंद केलं. सर माझे रोज येऊन घरी गुडघ्याचे व्यायाम घ्यायचे, गुडघ्याच्या व्यायामाबरोबर इतरही व्यायाम घ्यायचे आणि आहाराबद्दल मला खूप मार्गदर्शन केलं, काय खावं काय नाही. आणि ह्या गोष्टीमुळे जरा माझी मानसिकता ढाळली होती. माझं आत्मविश्वास गमावल्यासारखं झालं की मी पहिल्यासारखं काही करू शकेन का नाही. तो आत्मविश्वासही माझ्या प्राणिक हिलिंगमुळे जागृत झालं. मला माझ्या शरीराबद्दल आवड निर्माण झाली. सरांनी म्हणलं की तुम्ही इतरांसाठी करता, इतरांसाठी जगता, कुटुंबासाठी जगता, स्वतःसाठी जगा. सरांनी ती एक जाणीव करून दिली, स्वतःसाठी जगा, स्वतःला आनंद मिळवा, दुसऱ्यासाठी करत स्वतःसाठी पण करा. आणि सरांच्या प्राणिक हिलिंगमुळं मला माझा आत्मविश्वास पण पुन्हा मिळाला. माझ्या गुडघ्यांची पूर्ण गुडघे पण रिकवर झाले. त्याबरोबर माझा आत्मविश्वास वाढून मी ज्या गोष्टीसाठी पुढे जात नव्हते, 4 चौकात बोलायला मला जर भीती वाटत होती, पण तो आत्मविश्वास आल्यामुळं मी आता सगळ्यांसमोर जाऊन माझे मतं मांडू लागले आणि स्वतःसाठी जगण्यासाठी काय करता येईल, माझे छंद आवड हेही मी जोपासू लागले. सरांनी माझ्या गुडघ्याबरोबर इतर गोष्टीवर काम केलं आणि सर म्हणले की तुम्हाला या गोष्टी करत असताना जिमही जॉईन करावं लागेल. मग आमच्या सरांचा जरा जिमसाठी नकारात्मक होता, पण नंतर सरांनी त्यांना तयार केलं. माझ्यासोबत ह्यांचंही जिम सरांनी लावून दिलंय 3 महिन्याचा. म्हणजे आम्ही दोघं मिळून जिमला जाऊ लागले. आमच्या सरांचं म्हणत होतं एकट्याने नाही तर दोघांनीही जावा. योगीराज सरांनी दोघांनी आम्ही जिम जॉईन करून दिलं. आम्ही जिमला गेलो. जिमला जॉईन झाल्यामुळे माझी शारीरिक शक्ती वाढली, शारीरिक क्षमता वाढली. म्हणजे एकाच गोष्टीमुळं म्हणजे एकच फक्त गुडघेच रिकवर झाले नाहीत, तर माझ्या पूर्ण शरीरावर बदल घडत गेले. स्वतःसाठी जगणं असेल, आत्मविश्वास असेल, पित्ताचा त्रास असेल, पित्ताच्या त्रासाबरोबर इतर छोट्या छोट्या गोष्टीवरही सरांनी कार्य केलंय. कोणतीही गोळी औषध न घेता, कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन न करता ही ट्रीटमेंट मी घेतलेली आहे. त्या ट्रीटमेंटमुळं माझे गुडघे पूर्णपणे रिकवर झाले आहेत, माझं बोट पूर्णपणे रिकवर झालेलं आहे. आता मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाहीये. मला युवराज सरांचं धन्यवाद मानावं लागेल की त्यांच्यामुळं मला कोणताही साईड इफेक्ट नाही, गोळ्या नाही, औषध नाही. मी आता ठणठणीत बरी आहे. 2-2 तास उभारून मी काम करू शकते, मांडी घालून बसून मी कोणतंही काम करू शकते, फक्त प्राणिक हिलिंगमुळं. मी या सर्व गोष्टींमध्ये योगीराज सरांचं मी खूप खूप धन्यवाद, आभार मानते की त्यांनी आम्हाला समजून घेतलं. काही गोष्टीला आमचा थोडासा विरोध होता, पण सरांनी आम्हाला समजावून सांगितलं, नाही ही गोष्ट तुम्हाला करावी लागेल. सरांनी अगोदर सांगितलं होतं, मी ज्या ज्या गोष्टी सांगेल त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, तरच तुमचे गुडघे बरे होतील. सरांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं, मार्गदर्शन केलं, सल्ला दिला. याबद्दल मी सरांचे खूप खूप आभार मानते. आणि तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की अशी एक प्राणिक हिलिंग उपचार पद्धती आहे ज्यामुळं कोणतीही गोळी घ्यायचं नाही, औषध नाही, ऑपरेशन नाही. आमच्या मॅडमचा हाताचा जे काय ऑपरेशन सांगितलं होतं ते सुद्धा बरं झाल्यानंतर, पायातसुद्धा गुडघे दोन्ही नीट झाल्यानंतर आम्ही एवढं
ठणठणीत झाले मॅडम, माझ्यापेक्षा तर ठणठणीत झाले. आणि नंतर याच्यावर आपण कशाला गप्प बसायचं, आपण दोघं सुद्धा एक या प्राणी हिलिंगचा प्रशिक्षण घेतलोय. त्याचे प्रशिक्षण 5 दिवसाचे का 8 दिवसाचे होते. 5 दिवसाचे 8 दिवसात दोन्ही केलं आणि ते सुद्धा आपण प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. मला खूप मोठा याचा अनुभव आलेला आहे. तुम्हीही या उपचार पद्धतीचा अनुभव घ्यावा असं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद. नमस्कार, मी योगीनाथ. जसं आत्ता मठपती दाम्पत्यांनी आपला अनुभव तुमच्याशी शेअर केला, तसंच सोलापूरकरांना आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना, बाहेरच्या लोकांना माझी ही विनंती आहे की तुम्ही ही प्राणिक हिलिंगचा असा अनुभव घ्या आणि कोणत्याही ऑपरेशनशिवाय औषधमुक्त जीवन जगण्यासाठी प्राणिक हिलिंग ही उपचार पद्धती अवलंबा आणि त्यामुळे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स येतील, औषधमुक्त जगता येईल. येस, आणि त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोक कोणत्याही ऑपरेशनशिवाय, औषधांशिवाय बरे होतील. धन्यवाद.